माझे नाव नेहा आहे. मला नेहमीच आपल्या गावाकडे जाण्याची इच्छा होती, पण माझे आई बाबा मला तिकडे कधीच घेऊन जात नसत. नंतर काही दिवसांनी माझ्या आई बाबाने स्वतःच मला सांगितलं की चल आपण गावात राहायला जाऊ. मी खूप खुश झाले. मला वाटलं की तिकडे गेल्यावर मला खूप मज्जा येईल, पण मला माहित नव्हतं की तिथे एक सत्य माझी वाट पाहत आहे. जशी आम्ही त्या घरात प्रवेश केला तशी एक गोष्ट मला इतकी आश्चर्यचकित करून गेली की मी स्तब्ध झाले. मला माहित नव्हतं की इथे येण्याने माझं आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल. मी तर काहीतरी वेगळंच विचार करून आले होते, पण इथं तर सर्व काही वेगळंच घडलं. एक असं रहस्य होतं जे मी जाणून घेण्यास उत्सुक होते, पण माझे आई बाबा मला या घराच्या भिंतीपासून दूर राहण्यास सांगत होते. फक्त तुझ्या खोलीतच राहा आणि खोलीबाहेर कुठेही जाऊ नको, असे ते मला वारंवार म्हणत होते. अखेर या घरात असे काय होतं की मला माझ्या खोलीबाहेर निघू दिलं जात नव्हतं. हे घर अनेक वर्ष बंद पडलेलं होतं. मी त्या खोलीत शिरले तेव्हा मी जे काही पाहिलं त्याने माझ्या डोळ्यात पाणी तरळले आणि माझं संपूर्ण शरीर थरथर कापू लागलं. कारण आम्ही शहरात राहणारे होतो आणि काही महिन्यासाठी आम्ही आमच्या गावात आलो होतो. मला माहित होतं की माझे बाबा पूर्वी याच गावात राहत होते आणि त्यांचे बालपण तिथेच गेलं होतं. त्यांचे लग्नही तिथेच झाले होते. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आमच्या चांगल्या शिक्षणासाठी ते आम्हाला शहरात घेऊन आले होते. आम्ही दोघे भावंडे आई बाबांना गावाकडे जाण्याचा हट्ट करत असू. आता आमची सुट्टी सुरू झाली होती, म्हणून आमचा जास्त हट्टामुळे आई बाबा आम्हाला गावाकडे घेऊन यायला तयार झाले. तिथे आमच्या आजोबांचं मोठं घर होतं. ते बराच काळ बंद पडलेलं होतं. आम्ही दोघे भावंडे तिकडे जाण्यासाठी खूप उत्साहित होतो, कारण आम्ही गावात प्रथमच जात होतो. जसे आम्ही गावात पोहोचलो आणि घरात शिरलो तेव्हा आम्हाला दिसलं की एक घर खूप मोठं आहे, पण त्याची अवस्था कचऱ्याच्या ढिगाऱ्यापेक्षा कमी नव्हती. आम्ही इथे येऊन खूप आनंदी झालो. बाबा आणि माझा छोटा भाऊ खाण्याचे सामान घेण्यासाठी गेले आणि आई एक खोली व्यवस्थित स्वच्छ करायला लागली. स्वच्छता केल्यानंतर आम्ही बाहेर अंगणात पंखा लावून बसलो. आईने मला सांगितलं की आम्ही इथे पूर्ण 1 महिना राहणार आहोत. आम्ही तर बाबांना फक्त 1 आठवड्याचाच हट्ट केला होता. मी आईला म्हणाले की अखेर इथे काय खजिना लपवलेला आहे की बाबांना पूर्ण महिनाभर इथे राहण्याची इच्छा झाली. आई म्हणाले की शांत बस, तुला खरी हकीकत माहित नाही. मला इथे एक विचित्र असा दमल्यासारखा अनुभव येत होता. मी माझा मोबाईल चार्जिंगला लावला, पण मुख्य स्विच मध्ये विद्युत पुरवठा नव्हता. मी रागाने मोबाईल एका बाजूला ठेवला आणि खोलीचे निरीक्षण करू लागले. मला वाटलं की हे कपाट उघडून पाहावं. त्याच्यावर कुलूप जंगाने भरलेलं होतं. मी म्हणाले की पाहू तर खरं या कपाटात काय आहे. कदाचित माझ्या आवडीचं काही सामान असेल आणि माझा कंटाळा दूर होईल. जसं मी कुलूपला हात लावला तो पूर्ण जंगाने भरलेला होता. 2-3 झटके दिल्यावर कुलूप उघडलं. मी कुलूप उघडलं आणि कपाटाची कुंडीही काढली. आत मला स्त्रियांचे कपडे दिसले. ते अगदी व्यवस्थितपणे घडी करून ठेवलेले होते, पण त्यावर धूळ जमा झाली होती. याशिवाय जे काही मी पाहिलं त्याने मी आश्चर्याने थक्कच झाले. मी त्या वस्तू हातात घेण्यापूर्वीच खोलीचे दार उघडले आणि आईचा ओरडणारा आवाज मला ऐकू आला. ती म्हणाली की नेहा, तू हे कपाट का उघडलंस? तू वेडी झालीस का? तुझं डोकं खराब झालं आहे का? हे म्हणत आई जोर जोरात पावले टाकत माझ्या जवळ आली आणि तिने कपाट लगेचच बंद केलं. मी म्हणाले की आई, तू कपाट का बंद केलंस? या कपाटात कोणाचे तरी कपडे ठेवले होते. आई म्हणाली की तुला माहित आहे का हे कपाट कोणाचं आहे? मी म्हणाले कोणाचे? मला तर माहित नाही. माझे बोलणे ऐकून आईचा चेहरा पांढरा पडला. ती म्हणाली की तू तिला ओळखत नाहीस आणि तिच्याबद्दल तू कधी जाणून घेऊ नये अशी माझी प्रार्थना आहे. आता इथून दूर हो. तू याचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न कसा केलास? मी म्हणाले की आई, अखेर असं काय झालं? या कपाटात काही खजिना तर लपवलेला नाही ना, ज्यामुळे तू इतकी घाबरत आहेस? आई म्हणाले की शांत राहा. जर तुझ्या बाबाने तुला इथं पाहिलं किंवा कुलूप तुटलेलं पाहिलं तर ते तुझे गळा दाबतील. मी विचार करू लागले की एवढ्या छोट्या गोष्टीवर बाबा माझा गळा दाबतील हे शक्य आहे का? अरे हे तर माझ्या आजोबांचं आहे. इथली प्रत्येक वस्तू आमची आहे. मग मी कुलूप उघडून त्यात काय आहे ते का पाहू शकत नाही का? आईने सांगितलं की बोलणं बंद कर. तिने पटकन कपाटाची कडी लावली, कुलूप पुन्हा लावलं आणि मला कठोरपणे सांगितलं की जर बाबाने तुला कुलूपाबद्दल विचारलं तर सांग की तो असाच उघडा होता. या पलीकडे काही सुद्धा बोलू नकोस आणि पुढे इकडे तिकडे अजिबात सुद्धा भटकू नकोस. मी आर्यनलाही समजावून सांगेन. इतके बोलून आई आपल्या साडीच्या पल्लूने घाम पुसत होती. मी खूप आश्चर्यचकित झाले होते की अखेर आई माझ्यापासून काय लपवत आहे. या कपाटात असं काय होतं? मला वाईट वाटलं की काश
आई थोड्या वेळाने आली असती तर मी जी वस्तू पाहू इच्छित होते ती पाहिली असती, पण सध्या माझ्यात एक कुतूहल निर्माण झालं होतं. मात्र यावेळी कपाट पुन्हा उघडणं माझ्यासाठी धोक्याचं होतं, कारण आई आता माझ्यावर लक्ष ठेवूनच होती. काही वेळाने पुन्हा दार उघडलं. आईच्या हातात ट्रे होता, त्यात जेवण होतं. बहुधा बाबा बाजारातून काहीतरी खायला घेऊन आले असावेत. नंतर मला बाबा आणि आई लोकांच्या बोलण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. माझा छोटा भाऊ आर्यन बाहेर अंगणात खेळत होता. आई म्हणाली की लवकर जेवण कर, बाबांनी काही कामगारांना कामाला बोलवलं आहे, रात्रीपर्यंत पूर्ण घर स्वच्छ होईल. मी ते जेवण केलं. आईने आर्यनलाही बोलावलं. आम्ही दोघे एकत्र बसून जेवत होतो. तीही आमच्या सोबत खुर्ची घेऊन बसली. जेवण करत असताना मी आईला विचारलं की आई, ही खोली कोणाची आहे? आई म्हणाली की बेटा, ही खोली तुझ्या आत्याची होती. मी आश्चर्याने म्हणले की आत्या? मला आत्या होती का? कारण मी तर कधीही तुझ्या किंवा बाबाच्या तोंडून आत्याबद्दल काहीच ऐकलं नव्हतं. आई म्हणाली की बेटा, ही गोष्ट मी फक्त तुला सांगते, तुझ्या बाबांच्या समोर याबद्दल कधीही उल्लेख करू नकोस. तुझ्या आत्याच्या नावानेही त्यांच्या समोर बोलू नकोस. मी म्हणाले की आई, असे काय झाले होते आणि आत्या आता कुठे आहेत? मी माझ्या सर्व चुलत भावांशी भेटले आहे, त्यांना ओळखते, पण आत्याला तर मी कधीही पाहिलं नाही. आई म्हणाले की तू आता शांत राहा, बाबांच्या समोर याबद्दल काही सुद्धा बोलू नको. समजून घे की तुझी आत्या आहे असं काहीच नाही. आईचं बोलणं ऐकून मी विचित्र अवस्थेत सापडले. जर बाबांची एखादी बहीण होती तर ते तिचा उल्लेख का ऐकू इच्छित नाही? अखेर कारण काय होतं? जेवण झाल्यावर आई ट्रे घेऊन गेली. काही वेळात घराचा मोठा भाग स्वच्छ झाला. आईने मला त्या खोलीतून बाहेर काढलं आणि खोलीला कडी लावून कुलूप लावला. मी आश्चर्यचकित झाले की आईने त्या खोलीला कुलूप का लावला? बाकी सर्व खोल्या तर उघड्याच होत्या. आईने मला एक खोली दाखवली आणि म्हणाली की ही तुझी खोली आहे, तू इथेच राहशील. तिथे एक जुना पलंग होता, पण तो आता स्वच्छ झाला होता. पंखाही लावला होता. बाबाने नवा लावलेला असावा, कारण त्याची हवा खूप छान येत होती. वॉशरूमही खोलीच्या आतच होते. मला त्यावेळी आंघोळ करायची इच्छा होती आणि मला झोप येत होती. आजोबांचे हे घर मोठ्या जागेत बांधलेलं होतं. खूप उघडे आणि हवेशीर होते. घराच्या मागच्या बाजूला मोठी बाग देखील होती, जी सध्या उजाडलेल्या अवस्थेत दिसत होती, कारण अनेक वर्ष इथे कोणीही आलं नव्हतं. आम्ही सर्व शहरात राहत होतो. माझे एक चुलतेही शहरातच राहतात आणि दुसरे चुलते लंडनमध्ये राहतात. ते भारतात आले तरी आमच्या शहरातील घरात येतात, गावात कोणीही येत नाही. मला कळत नव्हतं की बाबा यावेळी आमच्या एका हट्टावर गावात का आले, कारण पूर्वी आम्ही गावाचा उल्लेख केलाय की ते चिडत. पण यावेळी सुट्टी आल्यावर बाबाने स्वतःला सांगितले की चला यावेळी तुमची सुट्टी गावात घालू. त्यांच्या तोंडून गावाकडे जाण्याचं ऐकून आम्ही दोघे भावंडे तर खूपच खुश झालो होतो. माझा भाऊ आर्यन इथे आल्यापासून गावातील मुलांसोबत खेळत राहतो. दुसरी गोष्ट म्हणजे माझी आत्या कुठून निर्माण झाली. अनेक वर्षे गेली, मी कधीही चुलत्यांच्या किंवा बाबांच्या तोंडून आत्याबद्दल काहीच ऐकलं नव्हतं. मी तर समजत होते की बाबा ते तिघे भाऊ आहेत, पण आता मला समजलं की मला एक आत्या देखील होती. मी जेव्हा वॉशरूम मध्ये गेले तेव्हा बादली पाण्याने भरली होती आणि खूप थंड होती. मी थंड पाण्याने आंघोळ करून एकदम ताजीतवाने झाले. मी बाहेर आल्यावर पंखा लावून त्या जुन्या पलंगावर पडले. माझ्या डोळ्यांवर झोप उतरू लागली. मी कधी झोपेच्या दुनियेत हरवले ते कळलंच नाही, पण एका आवाजाने माझी झोप उडाली. आई आणि बाबामध्ये कशाबद्दल तरी भांडण चाललं होतं. घरात सामान कमी होतं म्हणून आवाज घुमत होता. मला समजत नव्हतं की ते कशावर भांडत आहे. मी उठून बसले. मी मोठी असल्याने माझी खोली वेगळी होती, पण आर्यन लहान असल्याने तो आई बाबांसोबतच झोपत असे. तोही या आवाजाने उठला असावा. मी नेहमी आई बाबांना एकमेकांशी प्रेमाने बोलताना पाहिलं होतं. बाबा रागीट स्वभावाचे होते, तरी त्यांनी कधी आईशी भांडण केलं नव्हतं. आई देखील मऊ स्वभावाची होती. आज मात्र बाबा आई वर जोरात ओरडत होते. हे पाहून मला कळत नव्हतं की त्यांच्यात वाद कशावर आहे. जशी मी खोलीबाहेर आले तेव्हा आईच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि बाबा रागाने आईकडे पाहत होते. माझा भाऊ एका कोपऱ्यात आकसून बसला होता. तशी आई बाबांची नजर माझ्यावर पडली. तसा आईने पटकन आपल्या चेहऱ्यावरून वाहत असलेले अश्रू पुसले आणि डोळे चोळून आपला चेहरा पूर्णपणे सामान्य केला, जणू काही घडलंच नाही. पण मी पाहिलं होतं की बाबांचा राग अजूनही तसाच होता. त्यांनी आईला सांगितलं की नेहाच्या समोर काहीही बोलू नकोस, नाहीतर लक्षात ठेव माझ्यापेक्षा वाईट कोणीही होणार नाही. मी समजू शकत नव्हते की बाबा आईला अशी धमकी का देत आहे. मला अखेर काय समजू नये. मला काही समजू शकत नव्हते की माझ्या आई बाबामध्ये काय बोलणे चालले होते. मला पाहताच त्यांनी आपले बोलणे का बदलले. सध्या बाबा घराबाहेर गेले होते. ते तरुण कामगार जे स्वच्छता करण्यासाठी आले होते ते घराच्या मागच्या बाजूला बाग स्वच्छ करण्यात गुंतले होते. पुन्हा एकदा त्या उजाडलेल्या बागेला नीट केलं जात होतं. मला कुठली तरी शंका येऊ लागली होती की कदाचित बाबांना गावातच कायमचे राहायचे आहे. मला गावाचे वातावरण आवडत नव्हते. मला फक्त हे घर आवडत होतं. मी फक्त या घरात यायला इच्छित होते. कायमचे या गावात राहणे हे माझे ध्येय नव्हतं. सध्या मी उठले आणि घराच्या मागच्या बाजूला गेले. तिथे लोक स्वच्छता करण्यात व्यस्त होते.
पिवळी आणि लाल पाने एका बाजूला करत होते. उजाडलेल्या झाडांच्या झाडा उपटून काढत होते. ते लोक हेच काम करत असताना अचानक बाबा तिथे आले. तेव्हा तिथे असलेला माळी एका उजाडलेल्या झाडाच्या फांद्या काढण्यात गुंतला होता, ज्या झुडपासारख्या घट्ट झाल्या होत्या. बाबाने ओरडून त्याला हाक मारले. हे काय करत आहेस तू? बाबांच्या आवाजाने माळ्याचे हात थांबले. तू म्हणाला की मालक हे सर्व व्यर्थ झालं आहे, म्हणून मी त्यांना उपटून काढत आहे, जेणेकरून नवीन रोपे किंवा झाडे लावता येईल. बाबा म्हणाले की तू या झाडाला हात लावणार नाही, या बाजूला काहीही करणार नाही, त्यांना तसेच राहू दे, इथे काहीही केले जाणार नाही. माळी बाबांकडे पाहू लागला. बाबा पुन्हा म्हणाले की बागेतील इतर सर्व जुनी आणि वाळलेली झाडे काढून त्यांच्या जागी बियाणे पेर, पण या बाजूला काही काम करू नको, तिला तसेच विरान राहू दे. हे ऐकून माळेचे खांदे उडवून दुसऱ्या बाजूला झुडपांकडे गेला. बाबा मला म्हणाले की तू इथे का आलीस? तुला धुळीची ॲलर्जी आहे. मी म्हणाले की मी कंटाळे होते म्हणून इकडे आले. बाबा म्हणाले की आज जा, तुझी आई स्वयंपाक घरात जेवण बनवत आहे, तिला मदत कर, इथे तुझं काही देखील काम नाही. मी आईकडे परत आले. आई स्वयंपाक घर स्वच्छ करून जेवण बनवण्यात व्यस्त होती. त्याचबरोबर ती रडतही होती. मी म्हणाले की आई तुला काय झालं आहे? ती म्हणाले की काही नाही, तू झाडू लाव, सांग तुझी झोप पूर्ण झाली का? मी म्हणाले की हो झाली, पण आपण इथे कधीपर्यंत राहणार आहोत? मला इथे खूप कंटाळा येत आहे. माझे सर्व मित्र शहरात आहेत आणि इथे माझा मोबाईलही चार्ज होत नाही, माझा कोणाशीही संपर्क होत नाही. आई म्हणाले की अगं तुला काय झालं आहे? आधी तर तुला इथे येण्याची खूप घाई होती, तू खूप उत्साहीच होती, आणि आता इथे येऊन कंटाळा वाटतोय. उद्या बाबा विजेचं काम करतील, मग तुझ्या मैत्रिणीशी बोलणं होईल. एवढे मोठे गाव आहे, फेर मजा कर. तुझ्या भावाकडे पाह, त्याला तर इथून जायचं मनच नाही. तो गावातील मुलांबरोबर मन लावून खेळतोय. मला वाटते बाबा 1 महिना नव्हे तर 2-3 महिने इथेच राहतील, आणि बाबा स्वतः आपल्याला इथून जायला सांगत नाही तोपर्यंत मला वारंवार हे सांगून त्रास देऊ नको की तुला इथे राहायचे नाही. माझं डोकं खराब करू नको. आधी तुझ्या बाबामुळे मी खूप चिंताग्रस्त आहे. मी म्हणाले की आई तुला अखेर काय चिंता आहे? ती म्हणाले की मी तुला सांगू शकत नाही, आता तू जा. मी परत माझ्या खोलीत आले आणि उशीवर डोकं टेकवून आता घर बऱ्याच प्रमाणात स्वच्छ झालं होतं. कामगार लोक परत गेले होते. फक्त एकच नौकर तिथे होता, जो बराच वयस्कर होता. तो वारंवार मला पाहत होता आणि बारकाईने निरखत होता. मी त्याच्या जवळ गेले आणि म्हणाले की तुम्ही मला असे का पाहता? तो हसला आणि म्हणाला की बेटा, मी तुझ्या आजोबांच्या काळापासून या घराचा नौकर आहे. तुझ्या बाबांनी मला पुन्हा नोकरीवर ठेवलं आहे. मी म्हणाले की अच्छा, मग तुम्हाला आजोबाबद्दल खूप गोष्टी माहीत असतील. तो म्हणाला की हो, मी तुझ्या बाबांना मांडीवर खेळवलं आहे. फक्त तुझ्या बाबांना नव्हे तर त्यांच्या 3 भावांना मी त्यांना बालपणापासून ओळखतो. त्यांचे बालपण माझ्या समोरच गेले. मी म्हणाले की अरे वा, मग तुम्हाला माझ्या चुलत्यांबद्दल आणि बाबाबद्दल खूप गोष्टी आठवत असतील. तो म्हणाले की हो, खूप गोष्टी आठवतात. मी म्हणाले मग तुम्ही माझ्या आत्याला पाहिले आहे का? माझ्या या प्रश्नाने त्याचा चेहरा एकदम पांढरा पडला. तो पटकन नकारार्थी मान हलवू लागला आणि म्हणाला की नाही, मला काजल बद्दल काही माहित नाही. मला प्रथमच समजले की माझ्या आत्याचं नाव काजल होतं. मी म्हणाले की तुम्ही तिला कधी पाहिले आहे का? ती कशी दिसायची? माझ्या बोलण्याने तो खूपच घाबरला. मग तो माझ्या कानाजवळ येऊन म्हणाला की तू आरशा स्वतःला पहा, तू पूर्णपणे काजल सारखीच आहे. एवढे बोलून त्याने खोल श्वास घेतला. मी म्हणाले की माझी आत्या कुठे आहे? तुम्हाला माहित आहे का? माझ्या मनात काजल आत्याला पाहण्याची इच्छा इतकी प्रबळ झाली होती की मी आता लवकरात लवकर त्यांना भेटू इच्छित होते. माझे बोलणे ऐकून त्या वृद्ध काकांचा चेहरा घाबरलेला दिसू लागला. ती म्हणाले की तुला माहित नाही का तिच्या सोबत काय घडलं होतं? मी म्हणाले की नाही, मला माहित नाही काय घडलं होतं. ते पटकन उठले आणि म्हणाले की आता मी जातो, माझ्या जाण्याची वेळ झाली आहे आणि मला झोप देखील येत आहे. मी माझ्या क्वार्टरमध्ये झोपायला जातो. एवढे बोलून ते घराच्या मागच्या बाजूला गेले, जिथे मोठी बाग आणि एक छोटे क्वार्टर होतं. मी आश्चर्याने त्यांना जाताना पाहत होते. मला समजत नव्हतं की माझ्या आत्याचं असं कोणतं रहस्य आहे. मी कोणीही मला त्यांच्याबद्दल सांगू इच्छित नाही. त्यांच्याशी असं काय घडलं होतं की आत्याचे नाव ऐकताच हे वृद्ध काका देखील घाबरले होते. त्यांचा चेहरा घामाने भरला होता. मी परत आपल्या खोलीत आले. मी शहरातून आले होते आणि शहरात मला रात्री उशिरापर्यंत जागण्याची सवय होती. त्यामुळे या गावात मला झोप येत नव्हती. एकतर इथले नवे वातावरण होते, जागा बदलली होती, म्हणून झोप येत नव्हती. मला आता जाणवत होतं की इथे येण्याचा जेवढा आनंद होता तेवढाच पश्चाताप देखील होत होता. दुसऱ्या दिवशी मी दुपारी झोपून संध्याकाळी उठले तेव्हा पूर्ण ताजीतवानी झाले होते. आई खूप थकलेली होती म्हणून ती आपल्या खोलीत झोपली होती. हे घर खूप मोठं होतं. समजत नव्हतं की कोणती खोली कुठे जाते, आणि इथे आल्यापासून मला नवनवीन गोष्टी समजत होत्या. सर्वात अनोखी आणि मोठी गोष्ट ही होती की मला आत्या होती, पण कोणीही मला याबद्दल सांगायला तयार नव्हतं. मी खोलीत पडले होते. अचानक मला ती छोटी खोली आठवली. आई सांगत होती की ती खोली माझ्या आत्याची होती आणि तिच्या कपाटात मी जे पाहिलं होतं तेही खूप मनोरंजक होतं. म्हणून मी विचार केला की आता सर्व झोपले असतील तर मी आत्ता
आत्याच्या खोलीत जावं. मी शांतपणे उठले आणि खोली बाहेर निघाले. समोर एक रस्ता होता, त्यातून मी अंगणाकडे आले, कारण ती खोली तिथेच होती. पण त्या खोलीच्या बाहेर कुलूप लावलेलं पाहून माझं मन खचलं. मी विचार करत होती की या खोलीत कसं जावं. मी त्या कुलपाला ओढण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो नवीन कुलूप होता म्हणून उघडत नव्हता. अंगणात पूर्ण शांतता होती. थोडासा आवाजही मोठ्याने घुमत होता. मी दाराचे निरीक्षण करत राहिले. मग निराश होऊन मी परत फिरायला लागले. तेव्हा माझी नजर दाराच्या बाहेर असलेल्या खिडकीवर पडली. मी विचार केला की खिडकीकडे जावं, कदाचित खिडकीतून आत जाता येईल. जसे मी खिडकीजवळ गेले आणि खिडकीचे दार उघडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा थोडीशी हालचाल होताच दार उघडले. पण जेव्हा मी आत उडी मारायचा विचार करत होते, तेव्हा मला कोणीतरी मागे उभं असल्यासारखं वाटलं. मी वळून पाहिलं तेव्हा माझं भान हरपलं, कारण माझ्या मागे ते वृद्ध काका उभे होते, जे आजोबांच्या काळापासून या घरात काम करत होते. ते म्हणाले की तू कुठे चालली आहेस? मी म्हणाले की काही नाही काका, मला काही नीट बोलताच येत नव्हतं. घाबरगुंडी आणि गोंधळ यामध्ये शब्द जुळत नव्हते. ते म्हणाले की घाबरू नकोस, मला माहित आहे कोणती गोष्ट तुला इथपर्यंत घेऊन आली आहे. पण पहा, जर तुझ्या बाबांना याची माहिती झाली तर ते तुला सोडणार नाहीत. ते खूप हळू आणि सावकाश बोलत होते, जणू त्यांनाही बाबांची भीती वाटत होती. मी म्हणाले की मला खरोखर जाणून घ्यायचं आहे, अखेर माझी आत्या काजल कुठे आहे? मी काजल आत्याच्या कपाटात काहीतरी पाहिलं होतं, ज्यामुळे मी त्यांच्याबद्दल सत्य जाणून घेऊ शकले असते. पण तेव्हाच आई खोलीत आली आणि कपाट बंद केलं. मला खोलीतून बाहेर काढून त्या खोलीला कुलूप लावले गेले. माझे बोलणे ऐकून ते वृद्ध काका थोडे हसले आणि म्हणाले की बेटा, तुझ्यासाठी हेच बरे की तू या रहस्याचा पडदा उघडू नकोस, नाहीतर तुलाच पश्चाताप होईल. तुला माहित नाही की तू किती मोठ्या अडचणीत सापडू शकतेस. मी म्हणाले की तरीही मला हे सत्य जाणून घ्यायचं आहे. ते म्हणाले की सध्या तू आपल्या खोलीत जा, तो या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे. मी योग्य वेळेची वाट पाहत आहे. जशी मला योग्य वेळ मिळेल मी तुला सर्व काही सत्य सांगेन, पण आता तू इथून जा. मी चुपचाप परत खोलीत आले, पण मी अजूनही विचार करत होते की अखेर माझ्या आत्याची खरी सत्यता काय आहे, जी माझ्यापासून लपवली जात आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठले आणि नाश्त्यासाठी बाहेर आले. तेव्हा तो नोकर बाबांच्या पायाशी बसला होता आणि खूप शांतपणे त्यांच्याशी काहीतरी बोलत होता. जसं त्यांनी मला पाहिलं तसे ते लगेच शांत झाले आणि म्हणाले की मालक, मी नंतर तुमच्याशी बोलतो. एवढे बोलून ते वृद्ध काका पटकन बाहेर गेले. बाबा मला खूप रागाने पाहत होते. माझे मन आतून घाबरले की कदाचित त्या माणसाने बाबांना सत्य तर सांगितलं नसेल ना. मी बाबांना खूप घाबरत असे. मी संकोचात बाबांजवळ गेले. ते म्हणाले की मला रात्री अंगणात हळूहळू आवाज येत होता. हे ऐकून माझा जीवच गेला. मी म्हणाले की हो का बाबा, पण मला माहित नाही कोण असेल. मी पटकन नाकारले. बाबा म्हणाले की मी तुला एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो नेहा, ज्या खोलीला तुझ्या आईने कुलूप लावला आहे त्या खोलीत तू कधीही जाण्याचा प्रयत्न करणार नाही. आणि जर तू त्या खोलीत जाण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेव, माझ्यापेक्षा वाईट तुझ्यासाठी कोणीही होणार नाही. हे ऐकून मला समजलं की त्या वृद्ध नोकराने माझी तक्रार बाबाकडे केली आहे. मला त्यांच्यावर खूप राग आला. रात्री तर ते मला म्हणत होते की ते सर्व सत्य सांगतील, पण त्यांनी बाबांना माझी तक्रार केली. काही वेळाने मी पाहिलं की एक सुतार घरात आला आहे आणि बाबांनी आत्याच्या खोलीची खिडकी पूर्णपणे बंद करून घेतली आहे. हे पाहून मला त्या वृद्ध काकावर खूप राग आला. काश मी त्यावेळी त्यांचे ऐकले नसते. आता माझ्यात अजून जास्त कुतूहल निर्माण झालं होतं की बाबा आत्याच्या खोलीशी संबंधित अशी कोणती गोष्ट लपवत आहे की ती मला समजली तर मोठी अडचण निर्माण होईल. मग माझ्या मनात एक विचार आला आणि त्यावर मी हसू लागले की जर मी हे काम केलं तर आत्याचं रहस्य माझ्या समोर उघडेल. मला जाणून घ्यायचं होतं की भूतकाळात असं काय घडलं होतं की बाबा आपल्या बहिणीच्या अस्तित्वालाच माझ्यापासून लपवत आहे. सध्या मी पूर्ण सावध झाले होते. समजलं होतं की वृद्ध काका आजोबानंतर बाबांचे विश्वासू आहेत, म्हणून मी त्यांना काहीही सांगणार नाही. जे काही करायचं ते खूप शांतपणे करायचं आणि हे रहस्य जाणून घ्यायचे की अखेर माझी आत्या काजल आहे तरी कुठे. त्याच दिवशी आईने मला सांगितले की तू कुठेतरी फिरायला बाहेर जा, जेणेकरून तुझे मन रमेल. तू कायम घरात का बसते? बाहेर जाऊन मुलींबरोबर मैत्री कर, गावातील लोकांच्या घरी ये जा कर. मी विचार केला की आई बरोबर बोलत आहे. आता मी इथे आले आहे तर गावात मौज करावी, लोकांशी ओळख वाढवावी. कदाचित गावकऱ्यांना आत्या काजल बद्दल काही माहिती असेल. जेव्हा मी घराबाहेर पडले तेव्हा थोड्या अंतरावर एक मंदिर होतं. तिथून काही लोक बाहेर येत होते. एका माणसाची नजर माझ्यावर पडली. तो माझ्या जवळ आला आणि म्हणाला की काय तू त्या जुन्या घरात राहायला आली आहेस का, जे गेले 20 वर्ष बंद होते? तुम्हाला संशयाने पाहत होता. मी म्हणाले की हो. तो म्हणाला मग तुम्ही ते घर विकत घेतले का? मी म्हणाले नाही, ते माझ्या आजोबांचं घर आहे. तो म्हणाला अरे अच्छा, मग तू प्रकाशरावांची मुलगी आहे का? मी म्हणाले हो. देवा वाचव रे. एवढं म्हणत तो माणूस आपल्या कानाला हात लावू लागला आणि घाबरत तिथून निघून गेला. मी तिच्या मागे गेले आणि म्हणाले की अंकल, माझे बोलणे तर ऐका. माझ्या बोलण्यानेही त्यांनी आपले वेगाने चालणारे पावले थांबवले नाहीत. मी वेगाने चालत त्यांच्या बरोबरीने गेले आणि म्हणाले की तुम्ही आश्चर्याने देवा वाचव रे असं का म्हणालात?
तो म्हणाला की तुला माहित नाही. मी म्हणाले नाही, मी तुमचं बोलणं समजले नाही. अखेर तुम्ही काय सांगू इच्छिता? तो म्हणाले की अच्छा, मला वाटतं या सर्व भावाने आपल्या मुलांना काहीच सांगितलेलं नाही. मी म्हणाले की हो, तुम्ही बरोबर बोलत आहात, काहीच सुद्धा सांगितलेलं नाही. तो माणूस माझे बोलणे ऐकून खूप घाबरला. तो म्हणाला की काही नाही. एवढे बोलून तो पुढे गेला. मी त्याला विचारत राहिले पण त्याने मला काहीही सांगितलं नाही. मी त्याच्याशी बोलण्याच्या चक्रात खूप पुढे आले होते तेव्हा मला कोपऱ्यात बसलेला दुसरा एक माणूस दिसला. त्याचे खूप मोठे आणि विस्कटलेले केस होते. त्याने हातात घाणेरडे कपडे धरले होते आणि डोळे मिटून बसला होता. त्याने काळे घाणेरडे कपडे घातले होते आणि त्याच्या जवळ एक वाटी होती ज्यात पैसे पडले होते. तो भिकारी वाटत होता. जशी मी त्याच्या जवळ गेले तेव्हा तो म्हणाला की तुला जे काही जाणून घ्यायचं आहे, या गावातील कोणतीही व्यक्ती तुला त्याबद्दल सत्य सांगणार नाही. त्याचे बोलणे ऐकून माझे पाऊल तिथेच थांबले. मी त्याच्या जवळ गेले आणि गुडघ्यावर जाऊन बसले. त्याचे डोळे अजूनही बंद होते. मी म्हणाले की तुम्हाला असे कसे कळले की मला काही जाणून घ्यायचं आहे? तो म्हणाला की माझ्यापेक्षा दुसरा कोण जाणू शकतो? मी म्हणाले की तुम्हाला काय माहित आहे आणि तुम्हाला कसे कळले की मला काय जाणून घ्यायचं आहे? माझ्या प्रश्नावर तो म्हणाला की तुला तुझ्या आत्याबद्दल जाणून घ्यायची आहे, बरोबर ना? त्याचे हे बोलणे ऐकून मी आश्चर्याने थक्क झाले. मी त्याला बारकाईने पाहिलं. त्याचं वय सुमारे 40च्या आसपास दिसत होतं. मी म्हणाले की तुम्हाला कसं कळलं की मला माझ्या आत्याबद्दल जाणून घ्यायचं आहे? तो म्हणाला की मला माहित आहे. मी म्हणाले की तुम्ही माझ्या आत्या काजलला ओळखता? ती कोण होती? माझे चुलते आणि बाबा मला त्यांच्याबद्दल काहीच सांगत नाही. उलट तिला आपली बहीणही मानत नाही. मला तर या गावात येऊनच समजले की मला आत्या होती. तो माणूस म्हणाला की इतिहास स्वतःच पुनरावृत्ती करतो. तुझे बाबा मोठमोठ्या गोष्टी करून इथून गेले होते की ते पुन्हा कधीच इथे परत येणार नाही. पण पहा, ते इथे परत आले आणि आता त्यांच्या कर्माची शिक्षा सुरू होईल. त्यांचे सर्व काही नष्ट होईल, सर्व काही उद्ध्वस्त होईल. एवढे बोलत तो माणूस उठला, आपली वाटी घेतली आणि चालू लागला. मी त्याच्या बरोबरीने उभे राहिले आणि म्हणाले की तुमच्या बोलण्याचा अखेर काय अर्थ आहे? मला त्याच्या बोलण्याने खूप भीती वाटत होती. मी बाबांवर खूप प्रेम करत होते. मला त्यांना कोणतेही नुकसान होऊ द्यायचे नव्हते. तो माणूस म्हणाला की काळाचे चक्र पुन्हा फिरेल. वाईट कर्माची वाईट फळे येण्याची वेळ सुरू झाली आहे. कोणीही वाचणार नाही. एवढे बोलून तो पुढे गेला. त्याची गती खूप वेगवान होती. काही पावलांत तो खूप पुढे गेला. मी त्याच्या मागे धावले. तो गल्लीच्या वळणावर गेला होता पण माझे भान तेव्हा हरपले. जेव्हा मी गल्लीच्या वळणावर वळून पाहिले तेव्हा तो माणूस गायब झाला होता. इतक्या वेगाने तो कुठेही गेला नसता. ज्या गल्लीत तो वळाला ती गल्ली निर्जन होती. तिथे कोणतेही घर नव्हतं, फक्त रिकामी गल्ली होती. चारही बाजूला भिंती होत्या आणि भिंतीच्या पलीकडे मशान घाट होता. मी आश्चर्यचकित झाले की तो इतक्या लवकर कुठे गेला. मग मला भीती वाटू लागली. मी घरी परत आले पण माझं मन गोंधळलेलं होतं. घरी आल्यावर आईने जेवण बनवून तयार ठेवलं होतं. मी म्हणाले की आई, तुम्हाला सांग की बाबा प्रत्येक वेळी आम्हाला इथे येण्यास नकार का देत होते, पण यावेळी ते स्वतः आम्हाला इथे का घेऊन आले? त्यांना इथे असे कोणतं काम होतं? आई म्हणाले की काही खूप गरजेचं काम होतं म्हणून त्यांना यावं लागलं आणि तुम्ही दोघे भावंडे हट्ट करत होतात. तुम्हा दोघांना गावातील घर पाहायची खूप इच्छा होती म्हणून ते तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला इथे घेऊन आले. शिवाय ते इथे कधी ना कधी तरी यायलाच हवं होतं. मी म्हणाले की अखेर त्यांना असं कोणतं गरजेचं काम होतं? आई म्हणाले की तू खूप प्रश्न विचारतेस. मला माहित नाही काय काम होतं आणि माहित असले तरी मी तुला का सांगू? तुझं वय असे प्रश्न विचारायचं नाही. तू 15 वर्षांची आहे. तू मोठ्या गोष्टी आणि गोष्टीचे परिणाम समजत नाही आणि तुझे बाबा मला परवानगी देत नाही की मी तुला सर्व गोष्टी सांगाव्यात. मी ठरवलं होतं की आज रात्री काहीही झालं तर मी आत्याच्या खोलीत जाणारच. मी बाजारातून एक छोटं करवत विकत घेतलं होतं जे खूप बारीक आणि तेज होतं. त्याने मी आत्याच्या खोलीचं कुलूप कापू शकणार होते. रात्री जेव्हा सर्व झोपले तेव्हा मी पूर्ण अंगणाचे निरीक्षण केलं आणि सावधगिरीने आत्याच्या खोलीपर्यंत पोहोचले. मी तो करवत घेतला आणि कुलूप कापायला सुरुवात केली. फक्त 10 मिनिटे झाली, कुलूप कापला गेला. मी पटकन सावधगिरीने कुलूप उघडलं, कडी उघडली, खोली शिरले आणि दार बंद केलं. कपाटाला तो तुटलेला कुलूप लावलेला होता. मी तो कुलूप आणि कपाट उघडला. त्यात एक जुना अल्बम ठेवलेला होता. जेव्हा मी तो उघडून पाहिला तेव्हा माझे डोळे आश्चर्याने चक्क झाले. त्यात एक सुंदर मुलीचा फोटो होता. बाबांच्या सोबत ती मुलगी उभी होती आणि एका फोटोत ती आपल्या 3 भावांसोबत होती. मी तो अल्बम पाहिला तेव्हा परत ठेवायला लागले तेव्हा मागे एक डायरी होती जी धुळीने भरलेली होती. मी डायरी उचलली, धूळ व्यवस्थित साफ केली आणि डायरी उघडली. मी विचार केला की यात काय लिहिले आहे ते पाहू. ती डायरी वाचून माझे भानच हरपले. मी डायरी मागच्या बाजूने उघडली होती ज्यावर निळ्या पेनने काही शब्द अपूर्ण लिहिले होते आणि काही पूर्ण लिहिले होते. कदाचित शेवटच्या पानावर रडत रडत
आत्याने लिहिलं होतं. मी डायरी सुरुवातीपासून वाचायला सुरुवात केली. त्यात लिहिलं होतं की मी काजल राय, माझ्या 3 भावांची एकुलती एक बहीण आहे. माझे तिन्ही भाऊ माझ्यावर खूप प्रेम करतात, माझी प्रत्येक गोष्ट मान्य करतात. मला आठवत नाही की माझ्या तोंडून अशी कोणती गोष्ट निघाली असेल की ज्याला माझ्या भावाने पूर्ण केलं नसेल. माझ्या तिन्ही भावाने मला खूप लाडात आणि प्रेमात वाढवलं होतं. सर्वात पहिली समस्या तेव्हा निर्माण झाली जेव्हा माझ्या बाबाने वडिलोपार्जित मालमत्तेत माझा हिस्सा ठेवला आणि सांगितलं की काजलला देखील माझ्या मालमत्तेत तेवढाच हिस्सा दिला जाईल, तेवढा तिचा हक्क आहे. या गोष्टीत सर्वात माझे मोठे भाऊ प्रकाश राय यांनी विरोध केला. ते म्हणाले की काजलला आम्ही वडिलोपार्जित मालमत्तेत काहीही देणार नाही, कारण आजपर्यंत आमच्या खानदानात मुलींना वाटा दिला गेला नाही. ही गोष्ट ऐकताच माझ्या बाबाने सांगितलं की मी माझ्या मुलीला मालमत्तेत वाटा देईन. आमच्या खानदानात अज्ञानासारखे रिवाज चालतात, पण आता हा रिवाज कोणीतरी कधी ना कधी संपवायलाच हवा. माझ्या तिन्ही भावाने जेव्हा बाबांची ही गोष्ट ऐकली तेव्हा त्यांच्या कपाळावर आड्या पडल्या. मला माझ्या तिन्ही भावावर इतके प्रेम होते की मी बाबांना सांगितलं होतं की मला कोणताही वाटा नको, तुम्ही माझा वाटा माझ्या तिन्ही भावांना देऊन टाका. माझे भाऊ माझे प्राण आहेत आणि मी त्यांच्यासाठी माझं प्राणही बलिदान करू शकते. पण मला माहित नव्हतं की भविष्यात माझ्याशी काय घडणार आहे. जेव्हा माझ्या सर्वात लहान भावाचा म्हणजे प्रदीप राय याचा विवाह ठरला तेव्हा प्रदीप भाऊंच्या सासरच्या मधील एका मुलाबरोबर माझा विवाह जबरदस्तीने ठरवला गेला. तरीही तो मुलगा मला अजिबात आवडत नव्हता. तो चांगला तरुण मुलगा नव्हता, तर मोठ्या वयाचा नशेडी होता. मी जेव्हा माझ्या भावांना याबाबत विरोध केला, तो मुलगा मला आवडत नाही आणि तो चांगलाही नाही, तेव्हा माझे भाऊ मला म्हणाले की आमच्या खानदानात घरातील मोठे लोकच बहीण मुलींचे संबंध ठरवत आले आहेत, म्हणून तुझे लग्न आमच्या इच्छेनुसारच व्हायला हवे. तुझे लग्न त्याच्याशीच होईल ज्याला आम्ही तुझ्यासाठी निवडलं आहे. पण मी नकार दिला. मी म्हटले की मी त्या मुलाशी कधीही लग्न करणार नाही. तो नशेत येऊन मला मारेल, मारहाण करेल, माझे आयुष्य उद्ध्वस्त होईल. पण कोणत्याही भावाने माझ्या या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. ते म्हणाले की हे तर वर्षानुवर्षे चालत आले आहे, तो जसाही असेल तुझे आयुष्य त्याच्या सोबतच जाईल. मी एक शिकलेली मुलगी होते. आमच्या गावातील फारच कमी मुलेमध्ये माझं नाव होतं ज्यांनी MA ची पदवी मिळवली होती. अन्यथा आमच्या घरात मुलींना फक्त 5वी किंवा 6वी इथेपर्यंतच शिक्षण दिले जायचं. मी MA ची पदवी बाबामुळे मिळवली होती, कारण त्यांची विचारसरणी माझ्या भावांसारखी अजिबात नव्हती. जेव्हा मी रडत रडत ही गोष्ट भावांना सांगितली तेव्हा ते म्हणाले की मी तुझा संबंध तिथून संपवून टाकतो. पण जेव्हा ही गोष्ट प्रदीप दादाला समजली तेव्हा ते खूप रागले, कारण जेव्हा बाबाने त्यांच्या सासरच्यांना सांगितलं की ते त्यांच्या मुलांना आपल्या घरचा जावई बनवणार नाही, तेव्हा त्यांनीही माझ्या भावाला आपल्या घरचा जावई बनवण्यास स्पष्ट नकार दिला. प्रदीप दादांची त्या मुलीवर खूप प्रेम होते. ते म्हणाले की जर माझे लग्न तिच्याशी झाले नाही तर मी आत्महत्या करेन. त्यांनी बाबांशी रागाने बोलणे केले आणि म्हटले की बाबा, अखेर तुम्हाला काय अडचण आहे? इतर बहिणी जशी आयुष्य जगतात तशी काजलही जगेल. जेव्हा बाबांनी यावर त्यांच्याशी वाद घातला आणि म्हटले की मी माझ्या मुलीचे लग्न तिच्या इच्छेनुसारच करेन, तेव्हा माझ्या तिन्ही भावाने बाबांशी खूप भांडण केलं. त्याच दिवसापासून बाबा आजारी पडले. ते मला साथ देऊ इच्छित होते, पण त्यांच्या आजारपणाने त्यांना इतके लाचार आणि मजबूर करून टाकले की वेळेआधीच त्यांचा मृत्यू झाला. त्या रात्री बाबांसोबत माझ्या भावाने खूप वाईट वागणूक केली होती. कदाचित मुलांच्या उद्धटपणाचे दुःख बाबांना सहन झाले नसेल आणि बाबांचा देहांत झाला. त्यानंतर तर घरावर संकटाचे डोंगरच कोसळू लागले. मी माझ्या तिन्ही भावांचे ते रूप पाहिले होते ज्याची मी स्वप्नातही कल्पना करू शकत नव्हते. माझे शेजारी राहणाऱ्या एका मुलावर खूप प्रेम होते. तोही मला खूप पसंत करत होता. पण बाबांच्या मृत्यूनंतर माझा संबंध जबरदस्तीने प्रदीपदादाच्या सासरच्या नात्यात ठरवला गेला. मला त्याच्याशी लग्न करायचं नव्हतं. मी माझ्या मधल्या भावाला पंकजदादाला खूप सांगितलं होतं की त्यांनी मोठ्या भावाला आणि लहान भावाला समजावून सांगावे, पण त्यांनी माझ्या तोंडावर थप्पड मारून मला समजावून दिले की भावांच्या इच्छेपुढे मी डोके झुकवायला नको. मी डायरी वाचतच होते तेव्हा कुणीतरी जोरदार थप्पड माझ्या डोक्यावर मारले. मला चक्कर आली. जशी मी वळून पाहिले तसे माझे भानच हरपले. ते माझे बाबा होते. त्यांनी माझ्या कानाला धरून मला वर उचलले आणि एक जोरदार थप्पड माझ्या डोक्यावर मारले. मी सावरू शकले नाही आणि जमिनीवर पडले. बाबा मला शिवाय देत होते. ते म्हणत होते, मूर्ख मुलगी, तुला सांगितलं नव्हतं का की या खोलीत येऊ नकोस, आणि हे तू काय वाचत आहेस? त्यांनी माझ्या हातातून जबरदस्तीने डायरी हिसकावली. मग डायरीची काही पाने फाडली. रागाने त्यांचा चेहरा लाल झाला होता. माझ्यासमोर त्यांनी खिशातून लायटर काढून ती डायरी जाळून टाकली. मी अद्याप अर्धसत्य जाणून होते आणि अर्धसत्याबद्दल अनभिज्ञ होते, पण ती डायरी जळून गेली होती ज्यामध्ये बाबांची सत्यता लिहिली होती. मला आता बाबांचा तिरस्कार वाटू लागला. बाबांनी मला खूप मारलं होतं. आवाजाने आई आणि भाऊही उठले होते. भाऊ मला मारापासून वाचवण्याचा प्रयत्न करत होता, पण बाबाने त्यालाही उचलून दूर फेकले. त्यामुळे त्याला खूप इजा झाली. आई जोरजोरात ओरडत होती आणि बाबांना म्हणत होती की मुलगी आता मोठी होत आहे, तिच्यावर हात उचलू नका, सोडा तिला. आईचा चेहरा पूर्णपणे पांढरा पडला होता. त्यांनी खूप कष्टाने मला बाबांच्या मारापासून वाचवलं. माझा चेहरा खूप जखमी झाला होता.
ओठांजवळून रक्त वाहत होतं. सध्या आई रडत रडत मला माझ्या खोलीत सोडण्यासाठी गेली. मग म्हणाली की नेहा, मी तुला मनाई केली होती की आत्याच्या खोलीत जाऊ नकोस. मी म्हणाले की आई बाबाने आपल्या बहिणीसोबत चांगली वागणूक दिली नव्हती. हे ऐकताच आई म्हणाली की बरं तू शांत हो, तुला तुझ्या बाबांचा राग माहित नाही, ते तुलाही सोडणार नाही, फक्त शांत हो. पण बाकीची सत्यता मला अजूनही जाणून घ्यायची होती की अखेर आत्यासोबत काय घडलं होतं. अखेर याबद्दल मला कोण सांगणार होतं. मी विचार केला की घरातील नोकराला विचारावं, पण लगेच मला आठवलं की तो तर बाबांचा विश्वासू नोकर आहे, तुम्हाला कधीही सत्य सांगणार नाही. मग मला त्या भिकाऱ्याची आठवण झाली. तो नक्कीच याबद्दल खूप काही जाणत होता. सध्या मी दुसऱ्या दिवशी घराबाहेर पडले. माझे डोळे त्या भिकाऱ्याचा शोध घेत होते, ज्याच्या बोलण्याने माझे भान हरपलं होतं. तो नक्कीच खूप काही जाणत होता. मी त्याला शोधत होते. मला माहित नव्हतं तो कुठे गेला होता. मी त्याच गल्लीत आले जिथून तो मला गायब होताना दिसला होता. जेव्हा मी तिथे गेले तेव्हा तो एका कोपऱ्यात बसला होता आणि डोळे मिटून हातात वाटी धरून बसला होता. मी त्याच्या जवळ गेले तेव्हा त्याने बंद डोळ्यातूनही मला ओळखलं आणि म्हटले की तुझ्या बाबाने तुझे काय हाल केले. तुझे बाबा खूप अत्याचारी माणूस आहे, तो एक राक्षस आहे आणि तुझे दोन्ही चुलते देखील राक्षस आहे. मी म्हणाले की मला सत्य जाणून घ्यायचं आहे, कृपया मला सांग की सत्य काय आहे. त्या माणसाने डोळ्यातील अश्रू पुसले आणि म्हणाला की काय तुला आपल्या आत्या काजलला न्याय मिळवून द्यायचा आहे का. मी म्हणाले की हो, मी पूर्ण प्रयत्न करेन, तुम्ही मला सांगा तर. तो म्हणाला माहित नाही, इज्जतीच्या नावावर स्त्रीला किती काळ मृत्यूच्या घाटावर उतरवलं जाईल. मग तो माणूस म्हणाला की तुझी आत्या शेजारच्या मुलाला पसंत करत होती, पण तुझ्या चुलत्यांनी आणि बाबाने तिचे लग्न तिच्या इच्छेविरुद्ध ठरवलं. ते लोक तिच्या आपल्या इच्छेची बळी देऊ इच्छित होते. एका अशा माणसाची तिचे लग्न करू देऊ इच्छित होते जो नशा करत होता आणि लग्नानंतर काजलचे आयुष्य उद्ध्वस्त करणार होता. तुझ्या आत्या शेजारी राहणाऱ्या मुलावर प्रेम करत होती, म्हणून जेव्हा त्याला ही बातमी कळाली की काजलचे लग्न लावले जात आहे तेव्हा तो आपल्या आईला घेऊन घरात आला. त्याने खूप विनवण्या केल्या. तो इज्जतीने काजलला आपली पत्नी बनवू इच्छित होता. तिच्या आईनेही खूप विनवण्या केल्या की माझ्या मुलाचे लग्न काजलशी लावा, आम्हाला काजलशिवाय काहीही नको. पण तुझ्या लहान चुलत्याने आणि बाबाचे हट्ट होते की काजलचे लग्न त्याने ठरवल्या मुलाशीच व्हावे. त्यांनी खूप विनवण्या केल्या, पण ना तुझे बाबा मान्य झाले ना त्यांचे दोन्ही भाऊ. ते तिन्ही भाऊ मिळून आपल्या बहिणीचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यावर तुटले होते. आणि मग एक दिवस सकाळी जेव्हा ते उठले तेव्हा काजल घरातून गायब होती. तिथे फक्त एक पत्र ठेवलं होतं ज्यात लिहिलं होतं की तुम्ही लोक माझ्याशी खूप मोठा अन्याय करत आहात. मी तुम्हाला खूप सांगितलं होतं की माझ्याशी हे सर्व काही करू नका, पण जेव्हा तुम्ही काही माझं एकही ऐकलं नाही तेव्हा आता मी हे घर सोडून पळून जाण्यास भाग पडले आहे. मला शोधण्याचा प्रयत्नही करू नका. हे पत्र वाचून तुझ्या बाबा आणि चुलत्याची अब्रू जागी झाली. त्याने सर्वत्र तिला शोधण्याचा प्रयत्न केला, पण ती कुठेही सापडली नाही. फक्त ही बातमी मिळाली की तिने त्याच मुलाशी लग्न केले आहे ज्याला ती पसंत करत होती. कारण जेव्हापासून काजल घर सोडून गेली तेव्हापासून तो मुलगा आईसह आपल्या घरातून गायब होता. त्याने तिच्याशी लग्न केलं आणि ते कोणत्या तरी अज्ञात ठिकाणी राहत होते. माझे बाबा आणि चुलत्याने त्यांना खूप शोधण्याचा प्रयत्न केला, पण ते यशस्वी होऊ शकले नाही. त्यांनी आकाशच्या नातेवाईकांना त्रास द्यायला सुरुवात केली आणि म्हटले की जर काजल आणि आकाश सापडले नाही तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. पण त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्याबद्दल काहीच माहीत नव्हते. इतकेच नव्हे तर आकाश आपल्या आईलाही सोबत घेऊन गेला होता. त्याला माहित होते की काजलचे तिन्ही भाऊ तिच्या आईला खूप त्रास देतील. अशा प्रकारे 1 वर्ष गेलं. तुझ्या बाबा आणि दोन्ही चुलते आकाशच्या मामाच्या घरी गेले आणि त्यांना म्हणाले की आम्ही काजल आणि आकाशला माफ केलं आहे. त्यांना सांगा की जे व्हायचं ते झालं, म्हणून आमची इच्छा आहे की आमची बहीण आमच्याकडे यावी. आम्ही तिला पूर्वेसारखेच प्रेम आणि माया देऊ. आम्हाला त्यांच्या संबंधावर आता कोणताही विरोध नाही. आकाशच्या नातेवाईकांना माहित नव्हते की आकाश आणि काजल कुठे आहेत, पण आकाशचे जे मित्र गावात राहत होते त्यांना माहित होतं की आकाश आणि काजल कुठे राहतात. त्यांनी आकाश आणि काजलपर्यंत ही बातमी पोहोचवली की काजलच्या तिन्ही भावाने त्यांना माफ केलं आहे. गेल्या 1 वर्षात आकाशची आई या जगाला सोडून गेली होती आणि ते दोघे एकमेकांसोबतच राहत होते. आकाश आणि काजलने त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. 1 महिन्यानंतर काजल आपल्या सासरच्या गावी परत आली. जसे तुझ्या बाबा आणि चुलत्यांना समजले की ती आली आहे तसे ते आपल्या बहिणीला प्रेम आणि मायेने मनवण्यासाठी गेले. त्यांनी काजलला सांगितले की चल, आम्ही तुला घरी घेऊन जाण्यासाठी आलो आहोत. आम्ही तुझ्या सर्व चुका माफ केल्या आहेत. काही दिवस आमच्यासोबत आमच्या घरात राहा. तुला इच्छा असेल तर सासरीही ये जा कर. मग तेच घडलं. काजल काही दिवसांसाठी माहेरी आली, पण माहेरी बोलावून तुझ्या बाबा आणि चुलत्यांनी अब्रूच्या नावावर तिची हत्या केली आणि गावकऱ्यांना सांगितलं की ती रात्री व्यवस्थित झोपली होती पण सकाळी जागीच झाली नाही. तरीही तिच्या गळ्यावर लाल रंगाचे निशाण होते, जणू तिच्या गळ्यात दुपट्टा गुंडाळून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. काजल आत्याची कहाणी ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या माणसाने पुढे म्हटले की तुला माहित आहे का तुझ्या आत्याचे काजलचे प्रेत कुठे पुरले आहे. हे ऐकून मी दचकले. मी म्हणाले की तुमचा काय अर्थ आहे, मला माहित नाही. त्याने सांगितले की तुझ्या आत्या काजलला
तुझ्या बाबा आणि चुलत्याने घरातील बागेत खट्टा खोदून पुरलं आहे. जी बाग उजाडलेली आहे तिथे तुझ्या आत्या काजलला पुरलं गेलं आणि हे करताना तुझे बाबा आणि चुलत्यांचे हात देखील थरथरत नव्हते. मग तो म्हणाला की तुला माहित आहे का मी कोण आहे? म्हणाले की नाही, मला माहित नाही तुम्ही कोण आहात. तो म्हणाला मी तोच दुर्दैवी माणूस आहे ज्याच्यावर काजल प्रेम करत होती, ज्याच्याशी तिने लग्न केलं. मीच आकाश आहे. मी आजही काजलवर खूप प्रेम करतो. तिच्या दुःखात मी जग सोडून दिले आणि परत मात्व्याचा नामात मग्न झालो. तुझे बाबा या घराला विकण्यासाठी आले आहेत, पण पहा या घरात आजही काजलचे प्रेत पुरलेले आहे, जे तिथेच राहील, कारण परमात्मा या जगात हिशोब घ्यायला सुरुवात करतो. आणि असेच घडले. माझ्या बाबांचा अपघात झाला. 1 महिना उपचार चालले. मग त्यांचा मृत्यू झाला. पण मरताना ते रडत रडत आपल्या गुन्ह्याची माफी मागत होते की मी आपल्या बहिणीशी खूप मोठा अन्याय केला. कधीही बहीण आणि मुलीवर अन्याय करू नये. त्यांचे लग्न त्यांच्या इच्छेने आणि आनंदाने करावे आणि अब्रूच्या नावावर त्यांचा जीव घेऊ नये. माझे दोन्ही चुलते आपल्या कर्माची शिक्षा भोगत आहे. एक चुलता दोन्ही पायाने अपंग झाला आणि दुसरा चुलता व्यवसायातून बेकार होऊन बसला आणि दारोदार ठोकर खात आहे. मला याबद्दल पश्चाताप नाही की माझ्या बाबांनी त्यांच्या कर्माची शिक्षा मिळाली. ते इतक्या लवकर या जगाला सोडून गेले. मला यात समाधान वाटते की माझ्या आत्या काजलला न्याय मिळाला. त्यांची खून करणारे या जगातच आपल्या कर्माची शिक्षा भोगून गेले. मीही तर बाबांची मुलगी होते. कोणास ठाऊक एक दिवस असा येईल की मीही एखादी चूक केली आणि बाबा मलाही जीवाने मारतील. कारण जो माणूस आपल्या बहिणीला सोडू शकत नाही तो आपल्या मुलीलाही कधी सोडणार नाही. माझी तुम्हा सर्वांची फक्त एकच विनंती आहे की मुलीवर अन्याय करू नका. त्यांना त्यांच्या हक्काने आणि इच्छेने जगण्याची परवानगी द्या. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.